मी जसं म्हटलं ना तुला की गॉडफादर या इंडस्ट्रीत मला कोणी नव्हतं. मला उत्तम माणसं मिळाली. उत्तम माणसं म्हणजे सहकलाकार असो, डिरेक्टर्स असो. तू म्हणतात ना एक गॉडफादर असतो, तो वरती गॉड असतो. तो की त्यांनी म्हणलं की नाही तुला गॉडफादर मिळाला ना तर मी आहे. मग त्यांनी मला काही ना काही करून अशी माणसं माझ्या आयुष्यात आणलीत ना ते त्यांच्याकडनं अतिशय शिकायला मिळालं. जसं सुरुवातीला सांगितलं कमलाकर सोनटक्के त्यांनी बेस दिला की आधी माहीतच नव्हतं नाटक काय हा मुळात प्रकारच माहीत नव्हता. बेबी काटो म्हटल्यानंतर मी बेबी काटो मी व्हेज ना तेव्हा व्हेज होते. बेबी काटो म्हटलं बेबी काटो असं झालं. तर लाईटला बेबी म्हणतात तो काटो म्हणजे कट करा हे नंतर कळलं ग. कुठे काही संबंधच नव्हता, काही संबंध नव्हता. सेटिंग काय असतं, कसं करतात. आमच्याकडे लेक्चर द्यायला चांगले चांगले लोक यायचे. तर त्यामुळे ते सगळं शिकायला मिळालं. म्हणजे बेस झाला की आपण ब्लँक नाही आहे, आपल्याला थोडं कळतंय, थोडंसं कळायला लागलंय याच्याबद्दल. आणि जेव्हा मी दत्ताजींबरोबर काम करायला लागले पुढचं पाऊलमध्ये राजदत्त, तर त्यांची एक अतिशय खास गोष्ट होती की त्यांना माहीत होतं ह्या मी मानसी मागीकर आणि एक सागर म्हणून होता. आम्ही तिघंजण आम्ही अगदी नवीन. त्याच्यात प्रशांत दामले आमच्या शेजारी राहायचा, तो पण होता. तर आमच्या 3 खुर्च्या अशा लागलेल्या असायच्या आणि सेटवर दिग्गज लोक यशवंत दत्त, आशालता ताई, त्याच्यानंतर निळूभाऊ असे मोठे मोठे कलाकार. तर तिथे लावलेली असायची खुर्ची. मेकअप करायचं इथे येऊन बसायचं, बघा ते काय करतात बघा. आणि ते तेव्हा मला हे पण माहीत नव्हतं ग की कॅमेरा कसा फेस करायचा, काय करायचं माहीतच नव्हतं. प्रत्येक गोष्ट दत्ताजीने शिकवली आम्हाला. म्हणजे मला तरी बाकीच्यांचं माहीत नाही मला, पण मला तरी प्रत्येक गोष्ट म्हणजे एखादा इमोशनल सीन सुद्धा ते इतक्या ताकदीने आम्हाला करून दाखवायच्या की मला असं लाज वाटायची की अरे खरंच इतकं तरी जमणार आहे का आपल्याला. इतकं असायचं का, इतकी इंटेन्सिटी असायची त्यांच्या एखाद्या सीन करण्यात. तर त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. मी मी तर त्यांना मनातनं गुरुच मानते. कारण नंतर काय होतं जसं आपण काम करत जातो ना प्रत्येकाकडनं शिकत जातो.